हरे कृष्ण. मी गंधर्विका राधा देवीदासी आपणा सर्वांचे स्वागत करते. आजचा व्हिडिओ खूप माहितीपूर्ण आहे, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. चला तर मग वळूयात आजच्या माहितीपूर्ण व्हिडिओकडे. बृहद नारदीय पुराणात एक श्लोक आहे, हरेर नाम हरेर नाम एव केवलम कलो नास्तेव 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 गतिर अन्यथा. अर्थात या कलियुगात हरिनाम हरिनाम आणि केवळ हरिनामच आपल्याला तारू शकतं. हरिनामाशिवाय आणखी कोणताही उपाय नाही. हरिनामाशिवाय आणखी कोणताही उपाय नाही. हरिनामाशिवाय आणखी कोणताच उपाय नाही. म्हणून भगवंताचं नाव घेणं खूप महत्वाचं आहे. मग नाव घेण्यासाठी गरजेचं आहे एका ठिकाणी बसून जप करणं. तर जाणून घेऊयात सुरुवातीलाच जप या शब्दाचा अर्थ. जप हा शब्द 2 अक्षरांनी बनला आहे, ज आणि प. ज म्हणजे जवळ जाणे किंवा जाणून घेणे आणि प म्हणजे पुरुषोत्तम भगवंतांना. जप म्हणजे पुरुषोत्तम भगवंतांना जवळ जाऊन जाणून घेणे. हे कधी होऊ शकेल हो? जर आपण एका ठिकाणी बसून ब्रह्ममुहूर्ताच्या वेळी जर जप करत असाल ना, तर तुम्ही भगवंताच्या अगदी जवळ जाऊन त्यांना जाणू शकता. ब्रह्ममुहूर्तच का, हाही प्रश्न पडला असेलच ना. तर ब्रह्ममुहूर्त म्हणजे एक अशी वेळ असते ज्यावेळी सगळ्या पॉझिटिव्ह गोष्टींनी भरलेलं वातावरण असतं. ब्रह्ममुहूर्तावर जप करणं म्हणजेच त्या पुरुषोत्तम भगवंताच्या जवळ जाणं. ही साधना आपल्याला आध्यात्मिक मार्गात अग्रेसर करते आणि म्हणूनच म्हणतात ना, जपात शक्ती आहे म्हणून भगवंताची भक्ती आहे. कृष्णा से लेकर तृप्ति तक का सफर है भक्ति और उस सफर की मंजिल है अपने ईश्वर के प्रति प्रेम की शक्ती. अशीच भक्तिलता वाढवत राहण्यासाठी आमच्या गंधर्विका राधा या यूट्यूब चॅनलचा लाभ घ्या. चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करून अशाच भक्तिमय जीवनाच्या नवीन प्रवासात सामील व्हा. हरे कृष्ण.